रेसिपीमध्ये आपण पाहणार आहोत बटाटा वडे करणार आहोत आपण हे. तर इथं 4 बटाटे आपण शिजवून घेतलेले. तर इथं बेसन पीठ घेतले. सगळ्यात अगोदर आपल्याला बेसन पीठ पाणी घालून ठेवून द्यायचे. थोडंसं चवीपुरतं यामध्ये मीठ घातलं, हळद घालायची थोडीशी, आणि यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालून याला चांगलं मिक्स करून घ्यायचं. याला आपण चांगलं मिक्स करून घेऊयात आणि बटाट्याचा मसाला तयार करू तोपर्यंत पीठ आपलं चांगलं मुरून घ्यायचं. मिरचीचं कूट करून घेतलेलं आहे. आलूला असं मॅश करून घेऊयात बारीक. तर आता आपण आलू मॅश करून घेतलेले आहे. ती थोडीशी सोप घेतलेली आहे, कोथिंबीर. आता तेल गरम झाले. तेलामध्ये आता आपण थोडेसे जिरे घालणार आहोत. थोडी सोप घालायची आपल्याला यामध्ये, आणि जितके आपण सोप आणि जिरे घातले तितके आपल्याला धने घालायचे जाडसर कुटून. त्यानंतर आलं लसणाची पेस्ट घालायची. याला चांगलं मिक्स करून घेऊया. त्यामध्ये आता आपल्याला कोथिंबीर घालायची, थोडीशी हळद घालूया, थोडं लाल तिखट, अर्धा चम्मच प्रमाण घालायचं आपल्याला प्रमाणानुसार. तर यामध्ये मॅश केलेला आलू आपण घालणार आहोत, आणि यामध्ये आता आपण चवीपुरतं मीठ टाकणार आहोत. आहे त्या साहित्यामध्ये मी आलू वडे बनवत आहे. आपण यामध्ये कढीपत्ता आणि कस्तुरी मेथीसुद्धा घालू शकतो. आता याला आपल्याला थंड होण्यासाठी ठेवायचे थोडा वेळ. आलूची असे पेस्टचे असे गोळे करून घेतलेले इथं थंड झाल्याच्या नंतर. आणि आता इथं आपलं पीठसुद्धा चांगलं मुरलेलं आहे. तर आता पिठामध्ये आपण थोडासा ओवा घालणार आहोत. तर इथे थोडासा ओवा घालायचा आपल्याला पिठामध्ये. आता आपण या पिठामध्ये थोडासा खाण्याचा सोडा घालणार आहोत, आणि याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आपल्याला परत एकदा. आपलं तेल चांगलं गरम झालेलं आहे. तर आता आपण हे गोळे असे पिठामध्ये बुडवून घ्यायचे आपल्याला, आणि तेलामध्ये आपण याला सोडणार आहोत. आता आपण सगळे गोळे असे करून तळून घेणार आहोत. आता आपण असे हे सगळे आलू वडे तळून चांगले तयार करून घेणार आहोत. एका वेळेला आपण 4 किंवा 3च टाकायचे, चांगले बांधले जातात. तर इथं आपले बटाटा वडे तयार झालेले आहेत खाण्यासाठी. पाहू शकता तुम्ही. सुंदर असे बटाटे वडे तयार झालेले आहेत. जर नवीन व्हिडिओसाठी तुम्ही मला सबस्क्राईब करू शकता. थँक्यू.